टप्पा गीतशैली. आज आपण बघणार आहोत टप्पा गीतशैली. चमत्कृतीपूर्ण, चपळ आणि वेगळी गीतशैली असा टप्पा शैलीचा उल्लेख केला जातो. टप्पा हा गीत प्रकार पंजाबकडचा. पंजाबमधल्या एका वाळवंटी भागाला टप्पा हे नाव असून तेथील जनजीवन उंटाच्या साहाय्याने साकार होते. वाळवंटातून उंटाची जशी टप्प टप्प चाल असते त्या चालीवरून आणि त्या प्रसंगातील गीत प्रकारांवरून टप्पा शैलीची निर्मिती झाली. हीर रांझा मिर्झा साहेबा यांच्या प्रसिद्ध प्रेमगीतावरून टप्पा गीते गुंफली गेली. या शैलीचे आविष्कारक गुलाम नबी यांना समजले जाते. अवध दरबारचे ख्यालगायक गुलाम रसूल यांच्याशी वाद निर्माण झाल्यामुळे त्यांचे सुपुत्र गुलाम नबी यांनी ख्याल गायनाला पर्यायी आणि आगीवेगळी शैली अस्तित्वात आणण्याचा निश्चय केला. गुलाम नबी लखनौच्या नवाब असफ उद्दौला यांच्या दरबारात इसवी सन 1775 ते 1799 पर्यंत होता. त्याने स्वतःचे टोपण नाव मियाँ शोरी असे संबोधित केले. पंजाबचे लोकसंगीत, भाषा, रीतिरिवाजाचा व गीतशैलीचा अभ्यास केला आणि ख्याल ठुमरी याहून वेगळ्याच धाटणीची टप्पा शैली निर्माण केली. ही शैली इतकी प्रसिद्ध झाली की मियाँ शोरी टप्प्याचा जनक, गायक व रचयिता म्हणून लवकरच लोकाभिमुख ठरला. मियाँ शोरीचा आवाज उंच, सुरेल, अत्यंत चपळ व लवचिक होता. सरळ आलापी तनाईत न घेता थांबून थांबून सफाईदार अवघड अशा तानांच्या तुकड्यांनी गीतांची गुंफण करायचा. तीच पद्धत रूढ झाली. साधारणतः ठुमरी गायनातील पिलू, खमाज, देस, काफी, भैरवी, पहाडी, झिंजोटी, गारा इत्यादी राग टप्पा गीतशैलीला योजून स्वतंत्र टप्पा तालात टप्पे गायले जातात. त्याशिवाय पंजाबी, त्रिताल या तालांमध्येही टप्पा गायला जातो. ख्यालापेक्षा रचना संक्षिप्त, पंजाबी भाषा, प्रेमविषय, विरह, मनाची आर्तता अशा अर्थाची बहुधा गीते असतात. गीतांना स्थायी वंतरा असे 2 तुक किंवा भाग असतात. शृंगार करुण रसयुक्त रचना, अलंकारिक छोट्या छोट्या ताना, स्वरावली, अर्थरसभाव, तालाचे प्रभुत्व, दमदार चपळ गायन हे टप्प्याची खासियत होय. पंजाबातून ग्वाल्हेरकडे नंतर महाराष्ट्रात ही गायकी प्रसारित झाली. टप्पा गायकी अवघड, दुर्मिळ, विशिष्ट आवाजाची, उच्चाराची व गायकीची असल्यामुळे ही सर्वांनाच साधत नाही. परंतु आजही काही कलावंत मंडळी अधिकाराने टप्पा गातात.